अजिबात साबुदाणा न शिजवता छान चौपट फुलणारे, जिभेवर ठेवताच विरघळणारे, मस्त कुरकुरीत असे साबुदाण्याचे पांढरे शुभ्र पापड आज आपण बनवणार आहोत. नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरीज कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. तर मैत्रिणींनो, छान टम्म फुगणारे अगदी पांढरे शुभ्र, अगदी वयस्कर माणसं देखील सहज खाऊ शकतील, जिभेवर ठेवल्या ठेवल्या विरघळतात असे मस्त असे साबुदाण्याचे पापड आपण बनवणार आहोत. अगदी नवशिकेही सहज बनवतील. ह्यासाठी मी इथे 2 वाटी साबुदाणा घेतलेला आहे. साबुदाणा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, आधी साफ करून घ्यायचा आहे, कचरा वगैरे असेल तर निघून जाईल. 3 ते 4 पाण्याने धुवून घेतल्यानंतर याला 7 ते 8 तास आपण भिजवून घेतलेला आहे. आता काय करायचं, कढई घ्यायची. 2 वाट्या साबुदाण्यासाठी ज्या वाटीने साबुदाणा घेतला आहे त्याच वाटीने 14 वाट्या पाणी आपण इथे घेतलेलं आहे. आणि हे 14 वाट्या पाणी आपल्याला खळखळ असं उकळून घ्यायचं आहे. आणि ह्यामध्ये ना साबुदाणा शिजवायचा आहे ना त्याला चकाकी यायची वाट बघायची, त्यामुळे बिघडण्याचं तर अजिबात टेन्शन नाही. फक्त प्रमाण अचूक ठेवायचं. एका वाटीसाठी 7 वाटी पाणी घ्यायचं आहे. म्हणजे 1 वाटी साबुदाणा असेल तर 7 वाटी पाणी आपण घेणार आहोत. गॅसची फ्लेम ऑन केली आहे. आता मीठ टाकलं आहे आणि यानंतर आपण याला झाकण ठेवून उकळून घेणार आहोत. झाकण ठेवल्यामुळे गॅसची बचत व्हायला मदत होते. आता हे ढवळून घ्यायचं आहे मीठ घातल्यानंतर, म्हणजे व्यवस्थित मीठ सगळ्या पाण्यामध्ये विरघळलं जातं. आणि यावर झाकण ठेवायचं आणि याला खळखळ अशी उकळी आणून आपल्याला घ्यायची आहे. आता जोपर्यंत उकळी येते तोपर्यंत साबुदाणा छान असा पळीच्या किंवा चमच्याच्या साह्याने मोकळा करून घ्यायचा आहे. म्हणजे पाण्यात घातल्यानंतर याचा घट्ट गोळा असा अजिबात होणार नाही. साबुदाणा जेवढा मोकळा होईल तेवढा कढईमध्ये टाकताना आपल्याला सोपं होतं. तर चमच्याच्या साह्याने, हाताच्या साह्याने किंवा एखाद्या प्लेटच्या साह्याने ही प्रोसेस आपल्याला करून घ्यायची. आणि पाण्यामध्ये साबुदाणा टाकायच्या आधीच ही प्रोसेस आपण करून घेणार आहोत. खूप झटपट होणारे पापड आहेत, कमी साहित्यामध्ये होतात, काही जास्त एफर्ट्स वगैरे लागत नाही. अगदी तुम्ही एकट्या जरी असल्या तरी आरामात हे पापड मस्तपैकी बनवू शकता. आता पाण्याला मस्त अशी दणकून उकळी आलेली आहे. गॅसची फ्लेम बंद केली आहे आपण आता. आणि ह्या उकळत्या पाण्यामध्ये थोडा थोडा करून हळूहळू हा साबुदाणा घालून घ्यायचा आहे. एकदम घातला तर पाणी अंगावर उडू शकतं, त्यामुळे थोडा थोडा करून साबुदाणा व्यवस्थित कढईमध्ये घालून घ्यायचा आहे. तुमच्याकडे जर पातेलं असेल तर तुम्ही त्या पातेल्यामध्ये पाणी उकळून देखील त्यामुळे ते साबुदाणा घालू शकता. आता साबुदाणा ह्या पाण्यामध्ये घातल्यानंतर सगळं व्यवस्थित एकजीव आपल्याला करून घ्यायचं आहे. तर मैत्रिणींनो, आहे की नाही पद्धत एकदम सोपी, अगदी नवशिके देखील सहज बनवतील. पहिल्या गोमध्ये तुम्ही एकदम मस्त असे हे पापड बनवू शकता. आता सगळा साबुदाणा ह्या पाण्यामध्ये घालून घेतला आहे. ह्याला व्यवस्थित असं छान मिक्स करून घ्यायचं आहे. यावर झाकण ठेवायचं आणि हे रात्रभर असंच ठेवायचं. तुम्ही जर दिवसा करणार असाल तर तुम्ही एक 8 ते 9 तास हे असंच झाकून ठेवायचं आहे. एकदा झाकण ठेवल्यानंतर 8 ते 9 तासानंतर आपल्याला हे उघडून बघायचं आहे. याला आधेमध्ये उघडून बघायची किंवा काहीही प्रोसेस करण्याची अजिबात गरज नाही आहे. तर आता याला झाकण ठेवल्यानंतर साधारणपणे 8 तासानंतर तुम्ही बघू शकता, सकाळी उठल्यानंतर हे मिश्रण असं छान मस्त झालेलं आहे. अजिबात पातळ वगैरे झालेलं नाही आहे. आता याला काहीही करायचं नाही, पाणी वगैरे अजिबात ॲड करायचं नाही, शिजवायचं नाही. मिक्सरचं भांडं घ्यायचं, त्यामध्ये हे मिश्रण घालून घ्यायचं आणि याची छान अशी पेस्ट करून घ्यायची. किंवा तुम्हाला अजून सोपी पद्धत हवी असेल तर तुम्ही यामध्ये हँड मिक्सर देखील फिरवू शकता. पण बऱ्याचदा जास्त क्वांटिटी असेल तर हँड मिक्सर लोड धरतं, त्यामुळे मी ह्याला मिक्सरमधून फिरवत आहे. आता याला मिक्सरमधून फिरवून याची मस्त अशी फाईन पेस्ट करून घ्यायची आहे. ह्यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर हिरव्या मिरचीचा ठेचा किंवा चिली फ्लेक्स देखील तुम्ही घालू शकता. मी याच्यामध्ये काहीही घातलेलं नाही, फक्त सॉल्टेड पापड मी बनवत आहे. ना मी चिली फ्लेक्स वापरला आहे ना हिरव्या मिरचीचा ठेचा वापरला आहे. हे प्लेन पापड देखील खायला खूप सुंदर लागतात. आता दुसऱ्या बॅचमध्ये देखील मी हे सेम प्रोसेसने बारीक वाटून घेते आहे. मोठं जार असल्यामुळे साधारणपणे 3 बॅचमध्ये हे सगळं बनवून तयार झालेलं आहे. तर खूप सोपी पद्धत आहे. पापड देखील खूप छान होतात
आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजिबात बिघडत नाही. नाहीतर पळी पापड करताना साबुदाणा कमी जास्त शिजण्यात आला तरी देखील एकतर पापड तुमचे पॉलिथिन पेपरवरून निघत नाही किंवा मग त्याचा चुरा होतो. तर ह्यामध्ये ही कुठलीही रिस्क नाही आहे. फक्त प्रमाण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे आणि मग पापड बनवायचे. थोडंसं टाईम मॅनेजमेंट प्रॉपर केलं तर पापड बनवून खूप छान होतात. आता ही सगळी पेस्ट बारीक करून मी यामध्ये घेतलेली आहे. पळीच्या साह्याने सगळं मिश्रण एकदा खालीवर करून व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. तसंही यामध्ये तुम्ही बघू शकता साबुदाणा किंवा गुठळ्या कुठंही राहिलेल्या नाही आहे. छान असा चिकटपणा याला आलेला आहे आणि मिश्रण देखील मस्त अगदी पांढरी शुभ्र दिसतं आहे. त्यामुळे पापड देखील खूप सुंदर झालेत. आता हे सगळं मिक्स केल्याच्यानंतर एक प्लास्टिक पेपर घ्यायचा आहे आणि त्यावर हे पापड बनवून घ्यायचे. 2 वाट्यामध्ये तुम्ही बघू शकता हे भांडं अगदी गच्च भरलेलं आहे आणि साधारणपणे 150 पापड माझे बनवून तयार झालेले आहेत. आता प्लास्टिक पेपरवर आपण याचे पापड बनवून घेऊया. हे असं चमच्याच्या साह्याने म्हणजे पळीच्या साह्याने घालायचं आणि अलगद असा चमचा फिरवायचा. हे पापड खूप पातळ करायचे नाही, नाहीतर प्लास्टिक पेपरला चिटकून बसतात किंवा याचा चुरा होऊ शकतो. आणि याचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे मैत्रिणींनो, तुमच्या गॅलरीमध्ये जर ऊन येत नसेल, फ्लॅट्समध्ये राहत असाल तर हे पापड तुम्ही फॅनमध्ये सावलीमध्ये देखील बनवू शकता. फक्त याला 1 दिवस ऊन देऊन घ्यायचं आहे, जेणेकरून वर्षभर हे पापड छान असे टिकतील. तर ह्याच पद्धतीने मी सगळे पापड असे बनवून घेतलेले आहे. ह्याला मी फॅनमध्ये सुकवून घेतलं आहे आणि त्यानंतर याला 2 दिवस एका मोठ्या पातेल्यामध्ये ठेवून उन्हामध्ये देखील सुकवून घेतलेलं आहे. तर एकटं जरी असलं तरी पण हे वळवणाचे पदार्थ तुम्ही बनवू शकता. खूप सोपी पद्धत आहे. सोप्या पद्धतीने हे पापड बनवले जातात. तर ह्याच पद्धतीने सगळे पापड बनवून घेतले. छान असं 2 दिवस याला उन्हामध्ये सुकवून घेतलं आहे. फॅनमध्ये देखील हे छान सुकतात. आता वाळल्यानंतर तुम्ही बघू शकता छान अगदी मस्त पातळ काचेसारखे हे पापड बनवून तयार झालेले आहेत. तर खूप सुंदर दिसत आहेत. तळल्यावर तर याची मजा विचारूच नका. अगदी टम्म असे फुगत आहेत आणि जिभेवर ठेवल्या ठेवल्या विरघळत आहेत आणि दिसायला तर पांढरं शुभ्र अगदी मस्त दिसत आहेत. तर छान असे पापड बनवलेले आहेत. मैत्रिणींनो, याआधी कधी ह्या पद्धतीने पापड बनवले नसतील तर ह्या पद्धतीने पापड नक्की बनवून बघा. कसे वाटले ते कमेंट करून सांगा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला रिक्वेस्ट आहे, माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.